तुम्हाला जर आमटी, भाजी, भाकरी करायचा कंटाळा आला असेल किंवा जेवणामध्ये काहीतरी हलकं-फुलकं असं खायचं असेल, तर हा मसूर भात एकदा नक्की करून बघा. हा मसूर भात अगदी झटपट असा तयार होतो. कमीत कमी साहित्यात तयार केलेला हा मसूर भात एक नंबर असा खायला लागतो. मसूर भात करण्यासाठी सगळ्यात पहिला मी तांदूळ भिजत घालणार आहे. तर इथं मी बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे 1 वाटी. आवडीनुसार तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता. तांदूळ आता पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालू आणि 20 मिनिटं तांदूळ भिजत ठेवू. त्याचबरोबर मसूर भात करण्यासाठी इथं मी 1 वाटीपेक्षा थोडी भिजवलेली मसूर घेतलेली आहे. तुम्ही 1 वाटी तांदळासाठी 1 वाटी मसूर वापरू शकता. भिजवलेलीच मसूर वापरा म्हणजे मसूर भात झटपट तयार होतो. आता भात करण्यासाठी कुकरमध्ये मी 1 मोठा चमचा तेल घेतलेला आहे. तेल गरम झाल्यानंतर 1 दालचिनीचा तुकडा, तमालपत्र, 2 लवंग, अर्ध चक्री फूल, 1 चमचा जिरं घेतलेला आहे. त्याचबरोबर 1 मोठ्या आकाराचा कांदा उभा चिरलेला घेतलेला आहे. कांदा आता चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ. कांदा चांगला परतून घेतल्यानंतर आता यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालू. 2 हिरव्या मिरच्या घालू अर्ध्या अर्ध्या कट केलेल्या आणि आलं लसूण पेस्ट चांगली तेलामध्ये परतून घेऊ. आलं लसूणचा कच्चा वास जाई तोपर्यंत आलं लसूण पेस्ट चांगली परतून घ्यायची. कांद्यासोबत आलं लसूण पेस्ट परतून घेतलेली आहे. आता यामध्ये 1 मीडियम आकाराचा टोमॅटो चिरलेला घालू आणि टोमॅटोसुद्धा चांगला मऊ होई तोपर्यंत परतून घेऊ. टोमॅटो मी चांगला मऊसर असा परतून घेतलेला आहे. आता यामध्ये पाव चमचा हळद घालू, अर्धा चमचा लाल तिखट घालू, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर, चवीनुसार मीठ आणि भिजवलेली मसूर घालू. आता मसाल्यांसोबत मसूरसुद्धा चांगली परतून घेऊ. गॅस बारीक करून मसाल्यांसोबत मसूर चांगली परतून घ्यायची. मसाले आणि मसूर चांगली परतून घेतल्यानंतर यामध्ये आता भिजवलेला तांदूळ घालू. तांदळामधलं पाणी पूर्ण निथळून काढून टाकलेलं आहे. तांदूळ आता मसाल्यांसोबत चांगला परतून घेऊ म्हणजे भात मस्त मोकळा सुटसुटीत असा होतो. मसाल्यांसोबत तांदूळ परतून घेतल्यानंतर यामध्ये आता गरम पाणी घालू. तर 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे त्याच्या दुप्पट म्हणजे 2 वाटी मी गरम पाणी घातलेलं आहे. मसूरसुद्धा जास्त वेळ लागत नाही शिजायला, त्यामुळे तांदळासोबत पटकन अशी शिजली जाते मऊसर अशी. आता पाणी घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. कुकरचं झाकण लावून मीडियम गॅसवरती फक्त 2 शिट्ट्या करून घेऊ. कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेतल्यानंतर गॅस बंद करून कुकर मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे आणि मस्त असा बघू शकताय चमचमीत मसूर भात तयार झालेला आहे. वरून आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ. गरम गरम खायला हा मसूर भात एक नंबर असा लागतो. तर तुम्हाला जर ही झटपट मसूर भाताची रेसिपी आवडली तर नक्की एकदा करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.